नमस्कार मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा कर्मयोगाचा संक्षिप्त सारांश पाहूया. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. कर्म टाळणे हा मार्ग नाही, योग्य कर्म करत राहणे हाच खरा धर्म आहे. मात्र त्या कर्माच्या फळाची अपेक्षा किंवा अहंकार मनात ठेवू नये. निस्वार्थ भावनेने केलेले कर्म मन शुद्ध करते आणि जीवनालाही योग्य दिशा देते. हाच कर्मयोगाचा मुख्य संदेश आहे. जय श्रीकृष्ण. मुख्य शिकवण: निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य करत राहा. श्रीकृष्ण म्हणतात, कोणीही क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून योग्य कर्म करत राहा. जीवनाची शिकवण: जीवनात यश मिळवण्यासाठी कर्म करणे आवश्यक आहे. आळस, भीती किंवा मोह यामुळे कर्तव्य टाळू नका. जे कर्म निस्वार्थ भावनेने आणि समाजाच्या हितासाठी केले जाते तेच खरे कर्मयोग आहे. आज हे कसे आचरणात आणाल? प्रत्येक काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. कोणतेही कर्तव्य टाळू नका. स्वतःच्या फायद्याबरोबर इतरांच्याही हिताचा विचार करा. आजचा छोटा सराव: स्वतःला विचारा, मी माझे कर्तव्य आनंदाने करतो की केवळ मजबुरीने? मग लिहा, आज मी कोणत्याही अपेक्षेशिवाय माझे कर्तव्य पूर्ण करीन. एक ओळीत सार: निस्वार्थ भावनेने केलेले कर्म जीवनाला खरे यश आणि समाधान देते. आत्मप्रश्न: मी माझे कर्म केवळ स्वतःसाठी करतो की समाजाच्या हिताचाही विचार करतो?